हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दिवाळीचा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ, तो म्हणजे शंकरपाळे. तर एक अगदी कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेत होणारा पदार्थ आहे. तर आजपासून आपले दिवाळीचे फराळाचे व्हिडिओज येतील. तर मित्रमैत्रिणींनो, नवीन असणार तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअर नक्की करा आणि असेच प्रेमाने आशीर्वाद राहू द्या. तर बघू शकता आपले किती खमंग आणि खुसखुशीत शंकरपाळी बनून तयार आहेत. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रमैत्रिणींनो, बघू शकता आता इथे आपण एका बाउलमध्ये गरम करून मेल्ट केलेलं तूप घेतलेलं आहे, जे 145 ग्रॅम आहे आणि 200 ग्राम साखर घेतलेली. तर आपण तूप मेल्ट करूनच घ्यायचे. आता ज्या पातेल्यात मी तूप मेल्ट करून घेतलेलं होतं, तूप वितळून घेतलं होतं, तेच पातेलं घेतले मी. त्या पातेल्यामध्ये आपण आता हे जे 145 ग्राम तूप आहे ते आपण त्यात घालून घेतो आहे आणि मेल्ट केल्यामुळे आपल्याला तुपाचा अंदाज पण येतो. आणि आता इथे त्याच वाटीने मी इथे 1 वाटी पाणी घेणार आहे. हे पाणी मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि आता ह्यात आपण ही साखर घालून घेणार आहोत. तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आता इथे तुम्हाला जर मी इथे पूर्ण साखर नाही घालणार आहे, थोडीशी साखर उरवून ठेवणार आहे. मग आपण हे व्यवस्थित मेल्ट झाल्यावर आता इथे थोडीशी साखर मी बाजूला ठेवली आहे. आपल्याला गरजेची वाटली तर आपण अजून त्यात घालणार आहोत. तर बघू शकता यात अजून मला थोडंसं वाटलं की थोडीशी घालावी आणि इथे मी आता 2 चम्मच साखर काढून घेतली, जी आपण टाकणार नाही आहोत. तर आता इथे हे सर्व मी छान असं चमच्याने फेटून घेणार आहे, म्हणजे मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला साखर वितळेपर्यंत हे असंच चमच्याने हलवत राहायचे आणि होतं कारण ते ना गरम असतं, त्याच्यामुळे मग लगेच मेल्ट होतं. तरी साधारण 5 ते 7 मिनटं लागतात आपल्याला हे मेल्ट व्हायला. तर आता इथे आपण असंच छान मेल्ट करून घेतलेले. तर आता इथे मी एक कपडा घेतला आहे, त्यात थोडंसं पाणी घालून घेतले, म्हणजे आपलं जे ताट आहे ना कणकेचं, ते आपल्याला सरकायला नको पाहिजे त्याच्यामुळे मग. आणि त्याच्यामध्ये आता आपण वजनीनुसार वाटीनुसार 4 वाट्या मैदा आणि वजनाने म्हणणार तर अर्धा किलो मैदा आपण घेणार आहोत. तर आपण इथे आता हे प्रमाण घेतलेलं आहे. तर बघू शकता आता ह्यात आपण हे सर्व पाणी एकदम नाही घालायचं आपल्याला, थोडं-थोडं करून घालून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला इथे मी थोडंसं मीठ घालणार आहे, कारण गोडाच्या पदार्थात मीठ घातलं तर गोडाचा कुठलाही पदार्थ खूप खमंग आणि रुचकर लागतो. तर मित्रमैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही जेव्हाही गोडाचा एखादा पदार्थ बनवता ना, तर त्यात थोडंसं चिमूटभर मीठ घालायचंच, कारण आहे ना त्याच्या मिठामुळे चव खूप छान येते गोडाच्या पदार्थाला. तर शंकरपाळे पण खूप छान होतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता इथे मी थोडं-थोडं करून असं हे पाणी आपण घालून घेणार आहोत. ते गरम असल्यामुळे मग मी त्याला ते पकड लावलेली आहे. तर आणि जेव्हा थोडंसं कोमट असलं ना, तेव्हाच आपण हा गोळा तयार करून घेतला ना, तर खूप छान असे आपले शंकरपाळे तयार होतात. तर इथे थोडं-थोडं करून असा मी हा गोळा तयार करून घेतला. तर इथे फक्त 1 चमचा पाणी उरलेलं आहे, जे आपल्याला आता ह्याच्यात घालायचं नाही, कारण आपलं हे मिश्रण आता एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर आता आपण हा असं छान असा गोळा तयार करून घेतोय, पाहू शकता तुम्ही. आणि गोळा तयार करताना अगदी हलक्या हाताने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आता इथे आपला गोळा तयार होतोय बघू शकता. आणि मित्रमैत्रिणींनो, तुम्ही नवीन असणार तर नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअर नक्की करा. आता आणि माझ्या असेच नवीन-नवीन व्हिडिओ येतील. तर आणि माझे जे जुने व्हिडिओ आहेत ते पण नक्की बघा तुम्ही. तर आता इथे आपण असा सर्व पिठाचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला हा गोळा ना असं व्यवस्थित मिक्स करून 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचे. तुमच्याकडे वेळ असेल तर 10 मिनटं ठेवा. आणि आता इथे मी एक ताट ठेवलं आहे, त्याच्यावर आपण झाकून ठेवलं आहे. तर इथे 10 मिनटं झाले, बघू शकता. 10 मिनिटानंतर आपला गोळा असा टाईट असं छान झालेला आहे, घट्टसर. आता आपल्याला फक्त हलक्या हाताने एकदा असं मळून घ्यायचे आणि मळल्यानंतर आपल्याला आता थोडे ह्याचे उंडे तयार करून घ्यायचे. तर उंडे तयार करताना आपल्याला असं एकदम गोळा एकदम असं हे नाही करायचा गोल, असं जसं असेल तसंच आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे. आणि आता असं थोडंसं लाटून झाल्यावर आपल्याला त्याची घडी तयार करून घ्यायची. तर एकदम असं घट्ट असतं ना हे पीठ, त्याच्यामुळे मग आपल्याला थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्यायचे. तर आता इथे अशी घडी तयार करून घ्यायची आणि घडी तयार केल्यानंतर ह्याच्यामुळे ना आपले खूप छान येतात शंकरपाळे, लेअर पण छान येतात त्याला. तर आता आपल्याला अशी घडी करून असं
लाटून घ्यायचे. तर खूप सुंदर होतात हे शंकरपाळे मित्रमैत्रिणींनो. तर एकदा नक्की तुम्ही करून बघा अशा पद्धतीने. आणि याच्यात तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूध पण घालू शकता. तर मी ते दुधाचे पण बनवणार आहे शंकरपाळे, पण ते दुधाचे जास्त दिवस टिकत नाही. आणि पाणी घालून जे आपण बनवतो ना, तर ते भरपूर दिवस जसेच्या तसे राहतात. दुधामुळे मग आपले शंकरपाळे लवकर खराब होतात. ते 5-6 दिवसातच संपवायचे असतील तर बनवायचे. तर तोही व्हिडिओ येईलच लवकर. तर आता इथे मी अशी थिकनेस पाहू शकता तुम्ही, एवढी आहे ठेवलेली मी. आणि आता इथे आपण असं कट करून घेतोय चाकूच्या साहाय्याने. तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतील शंकरपाळी त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. तर मला ते क्यूबचा शेप आवडतो, त्याच्यामुळे मग मी त्या शेपमध्येच कट करते. तर आता इथे त्या पद्धतीने आपण अशीच कट करून घेतोय. आणि मित्रमैत्रिणींनो, जाडी थोडी जास्त ठेवली ना, तर शंकरपाळे खूप छान येतात आणि दिसायलाही छान सुंदर दिसतात. तर अशा पद्धतीने आपण असे कट करून घेतोय, बघू शकता तुम्ही. तर मित्रमैत्रिणींनो, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू द्या आणि असंच व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंट करत राहा. आता बघू शकता आपल्याला एवढीच साईज ठेवायची क्यूबची. तर आता इथे मी हे सर्व काढून घेते एका प्लेटमध्ये. आणि अजिबात ते चिटकलं नाही, काही नाही. खूप सुंदर असं कणिक तयार झालेलं होतं आपलं शंकरपाळ्यांचं. त्याच पद्धतीने मी आता सर्व असं लाटून तयार करून घेणार आहे. तर आता इथे आपले शंकरपाळे तयारच आहे. तर बघू शकता तुम्ही. आता इथे हे सर्व काढून घेते मी आणि दुसरा उंडा पण मी तसाच लाटून घेते. आता इथे ह्या पद्धतीने आपले शंकरपाळे सर्व लाटून तयार झाले. तर खूप सुंदर येतात. तर नक्की एकदा ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता इथे आपण एक कढई घेतलेली आहे. थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये. तेल गरम झाल्यानंतर मग आपल्याला त्यात थोडंसं असं छोटासा तुकडा मी त्यात घालून घेतला. आपल्याला तेल गरम झालं का नाही ते चेक करण्यासाठी. तर आता इथे आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे आणि एकदम फुल गॅसवर पण आपल्याला शंकरपाळी तळायची नाही. कमी गॅसवर आपल्याला शंकरपाळी मंद आचेवरच तळायची. तर बघू शकता. आता इथे मी थोडेसे घालून घेते आणि एका बॅचमध्ये मिनिमम 10 ते 15 शंकरपाळी तळायचे. एकदम जास्त नाही तळायचे, कारण ना मग ते एकमेकांना चिटकतात. आणि आता आपल्याला असं गरम तेलात थोडं एक-एक करून घालून घ्यायचे आणि हलकंसं चमच्याने आपल्याला थोडंसं सरकून घ्यायचे, उलट-सुलट करून घ्यायचे. तर बघू शकता आता इथे आपल्याला हलक्याशा चमच्याने फक्त उलट-सुलट करायचे, कारण ते खाली लागायला नको त्याच्यामुळे. तर बघू शकता आता इथे आपले शंकरपाळे खूप छान असे खमंग तयार होतील. तर आता इथे आपल्याला हलक्या हाताने चमच्याने उलट-सुलट करायचे फक्त. कारण कधी-कधी काय होतं, ते खाली जाऊन बसतात ना, तर ते खालून करपतात. त्याच्यामुळे मग आपल्याला उलट-सुलट करायचे. तर बघू शकता आपले शंकरपाळे आणि आपल्याला तळताना गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळून घ्यायचे. तर आता इथे मी उलट-सुलट करून कंटिन्यू चमच्याने उलट-सुलट करते, कारण मग ते खाली एकदम चटकायला नको म्हणून. तर बघू शकता आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान असे ते तळून घ्यायचे. तर आता खूप सुंदर असे आपले शंकरपाळे तळून तयार आहेत, बघू शकता. तर मित्रमैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या तुमचा. तर बघू शकता आपले सुंदर असं गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळून तयार आहेत शंकरपाळी. तर मित्रमैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. कारण एक स्टेप्स असतात कुठल्याही रेसिपीची. ते काय होतं, आपण 1-2 स्टेप्स मिस केली किंवा व्हिडिओ पुढे केला तर मग ते स्टेप मिस होऊन जाते. त्याच्यामुळे मग व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता मी हे सर्व दुसरी बॅच पण मी तशीच तळून घेते. तर आपल्याला, कारण तेल गरम असल्यामुळे मग आपल्याला कंटिन्यू चमच्याने उलट-सुलट करायचे. पहिल्या बॅचला थोडंसं तेल कोमट असतं, त्याच्यामुळे मग थोडं उशिरा चमचा लावायचा, कारण चमचा लावल्याने ते फुटायला नको म्हणून. तर आता इथे आपल्याला कंटिन्यू चमच्याने उलट-सुलट करत राहायचे. तर बघू शकता आता इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण बघू शकता की कंटिन्यू चमच्याने उलट-सुलट करते. आता ही बॅच पण मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेली आहे. तर आता इथे आपण सर्व त्याच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर हे माझं अर्धा किलोचं प्रमाण आहे मित्रमैत्रिणींनो. आणि आता मी दुधामध्ये पण बनवणार आहे, तो पण व्हिडिओ लवकरच येईल. तर तो पण नक्की पूर्ण पहा. तर आता इथे आपण